कार्यक्रम अर्थविशेष. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात महागाईच्या स्थितीविषयी. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2021 पासून सलग 13व्या महिन्यात घाऊक महागाई दर 2 अंकी स्तरावर कायम आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तो 10.74% पातळीवर होता. तर मार्च 2022 मध्ये महागाई दर 14.55% नोंदवला गेला होता. मुख्यतः खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नधान्य, इंधन व नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, अखाद्य वस्तू आणि अन्नधान्य आदींच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्या आहेत. निर्मिती उद्योगाचा खर्च आणि उत्पादनाच्या किमतीतील वाढीचा एप्रिलमध्ये घाऊक महागाई निर्देशांकावर वृद्धी दर्शविणारा परिणाम दिसून आला आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. रशिया युक्रेन संघर्षामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने मुख्यतः इंधन आणि ऊर्जेच्या साधनांच्या किमती भयंकर तापल्या आहेत. तर उष्णतेच्या तीव्र लाटेचा तडाखा बसल्याने फळे, भाजीपाला आणि दूध यासारख्या नाशवंत वस्तूंच्या किमतीही तीव्र रूपात वाढल्या आहेत. अर्थात ही परिस्थिती केवळ भारतात नाही तर अनेक देशांना सध्या महागाईचा सामना करावा लागतोय. गोल्डमन सॅकने मांडलेल्या अहवालानुसार सध्याची जगाची परिस्थिती पाहता ही स्थिती म्हणजे अनिवार्य विकास मंदी आहे. म्हणजे चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी वेतनवाढ नियंत्रणात ठेवता येईल, पण त्याच वेळी देशात होणाऱ्या मंदीमुळे बेरोजगारी वाढेल, असेही या अहवालाचे म्हणणे आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाय अंमलात आणत आहे, पण तरीही देशापुढे मंदीचा धोका कायम आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षीच्या किमतींशी तुलना करता यावर्षी एप्रिल महिन्यात ग्राहक उपयोगी वस्तूंच्या किमती 8.3% वाढल्या आहेत. गोल्डमन सॅकच्या अर्थतज्ञांनी अमेरिकेचा GDP गेल्या वर्षीच्या 2.6% तुलनेत 2.4% विस्तारेल आणि 2023 मध्ये तो 2.2% वरून 1.6% राहील, असं म्हटलं आहे. अमेरिकेत चलनवाढीने उच्चांक गाठला असून त्यातच आता अमेरिकेला मंदीचा सामना करावा लागेल, अशी भीती अर्थतज्ञांना वाटत आहे. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, सध्याच्या काळात जगभरामध्ये महागाई हा एक फार चर्चिला जाणारा विषय आहे आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे. इंग्लंडमध्ये महागाईचा दर मार्च 2022 मध्ये 7.4 एवढा नोंदवला गेला. अमेरिकेमध्ये तो त्याच काळात 8.5 इतका नोंदवला गेला. फ्रान्समध्ये तो त्याच काळात 4.8% इतका नोंदवला गेला. तर जर्मनी सारख्या देशामध्ये तो 7.4 इतका नोंदवला गेला. जगभर सध्या हे जे महागाईचं आणि या चलनवाढीचं अनेक सारी कारणं असू शकतात. त्यातलं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे जगातल्या क्रूड या खनिज तेलाच्या भावामध्ये झालेली वाढ. जगभरामध्ये 2021-2020 मध्ये एक काळ असा आला की काही काळासाठी क्रूड तेलाची किंमत ही मायनसमध्ये झाली होती. खरेदी करायला कोणी नसल्याने खरेदी करा आणि आमच्याकडून पैसेही घेऊन जा, तुमचं रिफायनिंगचा काही खर्च आम्ही उचलायला तयार आहोत, अशा तऱ्हेने हे घडलं होतं. आणि त्याला कारणही तशीच होती की कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जगभरामधले उद्योगधंदे चालत नव्हते आणि त्यामुळे जगभरामध्ये डिमांड नव्हती आणि त्यामुळे या त्यावेळच्या अर्थव्यवस्थेला चालू ठेवण्यासाठी जगभरच्या सेंट्रल बँकांनी, जगभरच्या सरकारांनी लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायची सुरुवात केली. लोकांना घरी बसवलं. एक कारण त्याचं हे पण म्हणता येईल की जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन्स द्यायला सुरुवात झाली. जगभर मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनच्या कंपन्या आल्या आणि जनरली ज्या गतीने वॅक्सिन्स दिल्या जायला पाहिजे होत्या किंवा त्या दिल्या जातील असा जो काही अंदाज होता त्यापेक्षा खूप मोठ्या गतीने जगभरच्या अनेक देशांमध्ये ते घडलं. आणि अमेरिकेमध्ये सुरुवातीची जरी हळू झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर तो फार झटकन झाला.
जो बायडन यांच्या काळामध्ये, आणि त्यामुळे जगभरातली अर्थव्यवस्था ज्या गतीने रुळावर येईल याचा अंदाज होता त्यापेक्षा अधिक गतीने ती रुळावर आली. आणि त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला जे वाटलं होतं की इन्फ्लेशन हे थोड्या काळासाठी आलेलं आहे, ते ट्रान्झिटरी आहे असं दिसत होतं, पण ते तसं ट्रान्झिटरी न राहता ते पुढे चालत राहिलं. अमेरिका मोठ्या प्रमाणावर त्यांचे बॉन्ड बाईंग करत होती, त्यांचे मोठ्या प्रमाणावर मॉर्गेज बॅक सिक्युरिटीला खरेदी करत होती. एका अर्थाने अमेरिकेचे व्याजदर शून्याच्या आसपास आणून ठेवले होते आणि मोठ्या प्रमाणावर डॉलर दिले जात होते. आता असं झालं आहे की फेडरल रिझर्व्हने ते सगळं बंद केलेलं आहे आणि कुठेतरी त्यांचे जे खरेदी केले आहेत ते सगळे बॉन्ड आणि मॉर्गेज बॅक सिक्युरिटीज या आता मार्केटला परत करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे, ज्याचा कुठेतरी आता एक झटका जगभर दिसून येतो आहे. भारतातल्या चलनवाढीची परिस्थिती ही आता बऱ्यापैकी खराब व्हायला चाललेली आहे असं म्हणता येईल, कारण आपला जो महागाईचा जो दर आहे तो 15% आसपास WPIचा आजच आलेला आहे आणि कन्झ्युमर इन्फ्लेशन देखील मागच्या 8-9 वर्षामध्ये सर्वाधिक आहे. आणि अमेरिकेसारख्या देशांनी आणि जगभरच्या अनेक साऱ्या सेंट्रल बँकांनी त्याच्यावर व्याजदर वाढवणं आणि जे काय दिलं होते फिस्कल स्टिम्युलस ते सगळे मागे घेण्याची प्रोसेस चालू केली आहे. आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम हा असणार आहे की कुठेतरी जगभर महागाई आणि त्याच्यामुळे जे काय आहे ते भारतामध्ये देखील होईल. क्रूड तेलाचे भाव भारतामध्येही वाढत आहेत, जगभरातच ते वाढत आहेत, कारण क्रूड ही एक अशी आहे की ती महागाई इकडून तिकडे ट्रान्सफर करते असं म्हणवलं जातं. युद्ध एक चालू आहे युक्रेनमध्ये आणि त्याचा एक मोठा फॅक्टर हा आहे की रशिया प्लॅटिनम, पॅलॅडियम आणि काही इतर प्रकारचे धातू, युक्रेन हा मोठ्या प्रमाणावर गव्हाचा निर्यातक देश आहे आणि मोठ्या प्रमाणावर एक निर्यातक देश, एक कशाला दोन्ही, रशिया देखील निर्यात करतो. हे दोन्ही देश जर यातून बाहेर पडले तर भारतासारख्या देशांकडे बघितलं जाईल आणि सप्लाय मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे, डिमांड आहे तशीच आहे. त्यामुळे पर केजी किंवा पर टन गव्हाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. श्रोते हो, भारतात सातत्याने होत असलेल्या चलनवाढीसाठी विविध कारणे असली तरी यामध्ये रशिया व युक्रेन ह्यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे योगदान 59% असल्याचं स्पष्ट मत स्टेट बँकेच्या अर्थतज्ञांनी सोमवारी मांडलं होतं. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी करून छेडलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अन्नधान्य, खाद्यपदार्थ, पेये, इंधन, मालवाहतूक या सर्वांचे भाव वाढले आहेत. एकूण चलनवाढीमध्ये केवळ याचाच वाटा 52% आहे. याशिवाय FMCG क्षेत्रातील उत्पादनांना भासणाऱ्या कच्च्या मालाच्या टंचाईचा वाटा 60% आहे. साहजिकच या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी बाजारातील खेळत्या पैशाला लगाम घालणे रिझर्व्ह बँकेला भाग आहे. एप्रिल महिन्यात देशात 7.8% चलनवाढीची नोंद झाली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँक पतधोरणाच्या आगामी द्वैमासिक आढाव्यात किमान 0.75% दरवाढ करील. तसेच करोना साथीच्या आधीच्या पातळीवर अर्थात 5.15% रेपो दर नेला जाईल असा अंदाज अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातील चलनवाढीवर बोलताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, महागाईचा वाढता दर हा चिंताजनकच नाही तर आता तो गळ्याचा फास आवळतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. एप्रिल महिन्याचा किरकोळ महागाई दर आणि घाऊक महागाई दर आता स्पष्ट झालेले आहेत. आपण पाहिलंय एप्रिलमधील किरकोळ महागाईचा दर हा रिझर्व्ह बँकेच्या सहनशक्तीच्या पल्ल्याआड असा 7% वर उसळलेला नोंदवला गेला. आणि आता कालच देशातील घाऊक किंमत महागाईचा निर्देशांक अर्थात चलनवाढ ही अनेक महिन्यांच्या विपरीत अशा उच्चांकी टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे. एप्रिलमध्ये असा घाऊक किंमतीचा महागाईचा निर्देशांक हा दुहेरी आकड्यात पोहोचलेला पण अनुभवला. महागाईचा हा आकडोम येत्या काही महिन्यांमध्ये असाच कायम राहील की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. अर्थातच रशिया युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वस्तू व सेवांचा अनियमित पुरवठा हे वाढत्या महागाईमध्ये इंधन घालतंय यात शंकाच नाही. आणि ही स्थिती येते काही
काही काळ कायम राहण्याची चिन्हे आहेत आणि म्हणूनच महागाईचा दर हा येत्या काही दिवसांसाठी तरी असा चढाच राहील असा अर्थतज्ञांचा सूर आहे. सध्या वाढत असलेल्या महागाईमध्ये 50 ते 55% अधिक योगदान हे रशिया व युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेलं गेल्या अनेक महिन्यांपासूनचं युद्ध हे आहे, अशी शंका अनेक तज्ज्ञांनी, अर्थतज्ञांनी आणि आर्थिक विश्लेषकांनी त्यांच्या आपल्या ताज्या अहवालातून व्यक्त केलेलीच आहे. वाढत्या महागाईला नियंत्रण म्हणून रिझर्व्ह बँकेने मध्यंतरी रेपो रेटमध्ये वाढ केली. आता हा घाऊक महागाईचा निर्देशांकही असाच चढा राहिला असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेचा प्रमुख रेपो दर हा असाच चढा राहील आणि तो महागाईशी समांतर प्रवास करेल की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. व्याजदर वाढ केल्यामुळे वस्तू किंवा कर्जाची मागणी ही कमी होईल असा रिझर्व्ह बँकेचा होरा आहे. अर्थात हे रिझर्व्ह बँकेचे रेपो दराचे प्रमाण करोनापूर्व स्थितीवर येऊन ठेपते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने गृहीत धरलेला महागाईचा दर हा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये की अनेक अंकांनी पुढे गेलेला आहे. आपण पाहिलंय की जसजशी करोना आणि टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे तसतशी वस्तू व सेवांची मागणी वाढू लागली आहे. देशातील ग्राहकांची क्रयशक्ती विस्तारली आहे. पुन्हा कामावर रुजू होणं किंवा वेतन आणि उत्पन्न वाढत पूर्वपदावर येणं हे या महागाईसाठी पूरक अशा बाबी मानल्या जात आहेत. सरकारसाठी ही महागाईची चिंता आहे यात नक्कीच दुमत नाही. मात्र सामान्य माणसांसाठी महागाईचा हा उंचावणारा स्तर अधिक चिंता निर्माण करणार आहे. एकीकडे करोना आणि लॉकडाऊन नंतर सावरलेली अर्थव्यवस्था आणि सामान्यांच्या बाबतीत रोजगार म्हणा किंवा उत्पन्नाबाबत पूर्वपदावर येऊ पाहणारी स्थिती असं चित्र असलं तरी वाढती महागाई ही या उत्पन्नाला मारक ठरेल की काय असं आहे. वाढत्या महागाईमुळे कच्च्या तेलाच्या किमती तसंच भारतासारख्या देशात पेट्रोल आणि डिझेल या आता जवळपास जीवनाप्रमुख वस्तू म्हणून गणल्या जात आहेत त्या काय किंवा अन्नधान्याच्या वस्तू काय यांचे चढे दर निर्माण होत आहेत. अशा वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजणं आणि त्यातच गरज किंवा अधिक तारण यासाठी अधिक दराने व्याज मोजणं हेही महागाईचं एक लक्षण आहे. अशी ही महागाई किती काळ राहते आणि त्यावर मात करणारा उपाय सरकार किती अवलंबतं हे येणारा काळ निश्चित ठरवेल. कोरोना आणि टाळेबंदी दरम्यान ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेसाठी पूरक अशा सवलती सूट केंद्र सरकारने दिल्या तशाच सूट आणि सवलती महागाईवर बिमोड करण्यासाठी किंवा महागाईवर विजय मिळवण्यासाठी सरकार अवलंबतं का हे पाहणं आश्चर्यकारक ठरेल. किंबहुना तशी अपेक्षा तमाम भारतीयांना असेलच. वाढती महागाई आणि उत्तरोत्तर काळात ती विस्तारतच जाणार यात शंका नाही. त्या तुलनेमध्ये रोजगार वाढ किंवा उत्पन्न वाढ किंवा आर्थिक स्रोत अधिक निर्माण होणं ही काळाची गरज मानली पाहिजे. महागाईचा हा वाढता आलेख काही काळ अधिक राहिला, मान्सूनने त्यावर काही शिडकावा केला हेही नसे खूप. अशी समाधानाची बाब आशा ठेवूनच पुढचा प्रवास करावा लागेल. भारतात व्याजदरासाठी महत्वाची मोजपट्टी मानला जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक सरलेल्या एप्रिलमध्ये 7.79% नोंदला गेल्याचे मागील आठवड्यात आलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. या दराचा हा गेल्या 8 वर्षातील कळस आहे. सलग 4थ्या महिन्यात तो रिझर्व्ह बँकेला अपेक्षित लक्ष्यापेक्षा अधिक राहिला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी 4 मे रोजी रेपो दरात 40 आधारबिंदूंची वाढ केली होती. महागाई विरोधात आता रिझर्व्ह बँकेला अधिक आक्रमकपणे पावले उचलावी लागतील अशी चिन्हे आहेत. महागाई ही केवळ भारतातच घडणारी घटना नाही आणि ती सर्वच देशात सध्या आढळून येणारी घटना असली तरी जनतेला त्याची झळ कमीत कमी बसेल असे प्रयत्न सरकार करीत असते. आंतरराष्ट्रीय कारणांवर स्वतःचा बचाव करून घेण्याचा प्रयत्न करणे या पलीकडे फार काही करता येत नसले तरी स्थानिक पातळीवर सरकारने आवश्यक ते प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव अजून पूर्णतः दूर झालेला नाही आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला नवीन वळण सुद्धा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचे महागाईचे युग अपेक्षित असले तरी त्याची तीव्रता कमी करायला हवी. त्यासाठी केंद्र सरकारला, राज्य सरकार आणि सर्वसामान्य जनता यांना साथीला घेणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात यासाठी सुसंवाद हवा. महागाईवर मात करण्यासाठी धोरणात्मक पावलातून अंतिमतः भारतीयांचे हित साधणारी व्यवस्था होईल अशी सर्वांची इच्छा असेल.
याचबरोबर आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन नेहा कुलकर्णी.